कोबीच्या भावात घसरण झाल्याने बेळगावमधील कडोलीतल्या शेतकऱ्यांनी कोबीच्या शेतात शेळ्या सोडल्या। कोबीला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र निराशा व्यक्त केली आहे। 10 किलो कोबीसाठी शेतकऱ्यांना केवळ 7 रुपये नफा मिळतोय। आर्थिक नुकसान सहन न झाल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं। कांदा निर्यात शुल्क हटवलं, मात्र अद्यापही बाजारभावात सुधारणा झालेली नाही। सुधारणा होण्याऐवजी बाजारभावात सतत घसरण सुरू आहे। लासलगाव बाजारामध्ये कांद्याला सरासरी 400 ते 900 रुपये इतका नीचांकी दर मिळतोय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। भारताच्या काजू निर्यातीत 8% वाढ झाली आहे। अमेरिकेच्या 26% टॅरिफच्या निर्णयामुळे काजू निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता होती। मात्र दुसरीकडे युरोपियन महासंघानं आयात वाढवल्यानं मागणीमध्ये वाढ झाली आहे। काजू आयातीमध्ये व्हिएतनामचा सर्वाधिक 72% वाटा आहे। बुलढाण्यातील खामगावात हरभऱ्याची आवक 3 पटीनं वाढली। बाजारामध्ये समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी हरभरा बाजारामध्ये विक्रीसाठी आणला। यामुळे बाजारात 8,825 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली, तर हरभऱ्याचे दर 5,000चा टप्पा ओलांडणार आहेत। गडचिरोलीमधील देऊळ गावात धान खरेदीत 10,000 क्विंटलचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। आदिवासी आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून गेल्या 2 हंगामात घोटाळा झालाय। 2023-24 आणि 2024-25च्या हंगामात धान खरेदी आणि साठ्यात जवळपास 10,000 क्विंटल धानाची तफावत आढळून आली आहे। अमरावती जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या वतीने यंदा 2100 कोटींच्या पीक कर्ज वाटपाचं टार्गेट ठेवलंय। यंदा कापसाला 69,000 ते सोयाबीनला 65,000 रुपयांचं पीक कर्ज मिळणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक विभागामध्ये गेल्या वर्षात सर्वाधिक जळगाव जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। जळगावात मागील एका वर्षात 185 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारं नुकसान, शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलंय। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील फेस परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी बागांना वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। त्यामुळे नुकसान झालेल्या केळी बागांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या भुसावळ लगत साकेगाव शिवारामध्ये केळीची 1000 खोडं अज्ञातानं तणनाशक मारून नष्ट केली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलंय। या घटनेमध्ये बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांचं 6 लाखांचं नुकसान झालंय। या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे। हिंगोलीच्या येडूमध्ये एका शेतकऱ्याचा फुल शेतीचा प्रयोग यशस्वी झाला। त्यानं शेवंती आणि झेंडू फुलांची शेती केली आहे। त्यातील शेवंतीच्या फुलाला बाजारामध्ये सर्वाधिक मागणी आहे। सध्या फुलाला 100 ते 120 रुपये प्रति किलो इतका दर मिळतो। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात मक्याच्या तोडणीला सुरुवात झाली आहे। यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली होती। त्यामुळे आता मका पिकाच्या तोडणीला वेग आलाय। तसंच विक्रीसाठी शेतकऱ्यांतर्फे मका सुकवण्याचं काम सुद्धा सुरू असल्याचं दिसतंय। वाशिम जिल्ह्यात तब्बल 83,243 क्विंटल बियाणांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे। यावर्षी 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली बियाणांची मागणी सुद्धा आता मोठी आहे।